विद्यार्थी आंदोलनावर भूमिका मांडली। हास्य जत्रा फेम प्राजक्ता माळी पुढे आली। समीर चौगुलेंसारखं आणखी कोण कोण सरसावलं? मराठी सेलिब्रिटींनी विद्यार्थी आंदोलनावर काय म्हटलं? मला विद्यार्थ्यांच्या वेदनांची जाणीव आहे, त्यांच्याशी माझ्या भावना जोडल्यात। ही भूमिका घेतली आहे हास्य जत्रा फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं। प्राजक्तासह अनेक कलाकारांनी विद्यार्थी आंदोलनावर भूमिका घेतल्यानं नेटिझन्स कडूनही त्यांना मोठा पाठिंबा मिळतोय। प्राजक्ता माळीनं काय म्हटलंय, सरकारला काय आवाहन केलंय, तिच्यासोबत इतर कोणत्या कलाकारांनी विद्यार्थी आंदोलनावर जाहीर भूमिका घेतलीये, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नीट पेपर फुटी विरोधात आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीनंतर मुंबईतही आंदोलन करण्यात येते। स्पृहा जोशी, समीर चौगुले या कलाकारांपाठोपाठ प्राजक्ता माळीनेही विद्यार्थी आंदोलनावर भाष्य केलंय। प्राजक्ता माळीनं नुकतंच तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत या विद्यार्थी आंदोलनावर भाष्य केलंय। तिनं काय म्हटलंय या पोस्टमध्ये पाहूया। आजपर्यंत मी दोन गोष्टींवर विश्वास ठेवत आले, संवाद आणि शांतता। कोणताही संघर्ष योग्य संवादातून सोडवला जाऊ शकतो। प्रत्येक व्यक्ती ही शांतता आणि शांततापूर्ण वातावरणासाठी पात्र आहे। संवाद साधा, शांतता राखा। प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेदनांप्रती माझ्या मनात संवेदना आहेत, असं लिहित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचं आणि मार्ग काढण्याचं आवाहन प्राजक्ता माळीनं केलंय। तर त्याआधी मुंबईत शिवाजी पार्क इथं झालेल्या आंदोलनात वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर आणि प्रियदर्शनी इंदलकर या मराठी अभिनेत्री प्रत्यक्ष सहभागी झाल्या आणि त्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला। याबाबत वनिता खरातनं फेसबुकवर एक पोस्ट केली आहे। त्यात तिने म्हटलंय, आपण जिथे असू तिथून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, कारण आज प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा, मेहनतीचा आणि आपल्या देशाच्या भविष्याचा आहे। लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही, तो प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे। आपल्या संविधानानं आपल्याला तो अधिकार दिलाय। विद्यार्थ्यांचा आवाज दाबून भविष्य घडत नाही, त्यांचा आवाज ऐकून राष्ट्र घडतं, असं म्हणत वनिता खरातनं सरकारला चर्चेचं आवाहन केलं। यावर भूमिका घेऊन रस्त्यावर उतरल्याबद्दल नेटिझन्स कडून या सेलिब्रिटींचं कौतुकही करण्यात येत आहे, तर काहींनी त्यांच्या भूमिकेवर टीकाही केली आहे। या टीकाकारांनाही सडेतोड उत्तर देत मराठी सेलिब्रिटी भूमिकेवर ठाम असल्याचं दिसलं। तर दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनीही काही पोस्ट करत विद्यार्थी आंदोलनावर आणि त्यावेळी झालेल्या लाठीचार्जवर रोखठोक भूमिका घेतली। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, शांततापूर्ण आंदोलन हा लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे। सरकारला प्रश्न चर्चेनं सोडवण्यात स्वारस्य नाही, हे दुर्दैवी आहे। आंदोलन करणाऱ्या तरुणांवर लाठीचार्ज निषेधार्ह आहे। ज्या तरुणाईनं आपल्या आश्वासनावर विश्वास ठेवून तुम्हाला सत्तेवर आणलं, त्या तरुण वर्गाला गृहीत धरणं योग्य नाही, असं सचिन गोस्वामींनी म्हटलंय। तर अभिनेते समीर चौगुलेंनी विद्यार्थी आंदोलन, पेपर लीक या मुद्द्यांवर बोलताना सुन्न झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी म्हटलंय, सुन्न झालो, आपण माणसं नाही राहिलो, झोंबी झालो आहोत। हा कोणता उन्माद भरलाय आपल्या सर्वांच्या डोक्यात? त्या तरुण कोवळ्या मुलामुलींची डोकी फुटताना बघून जर कुणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील किंवा कुणी त्या क्लिप्स एन्जॉय करत असतील किंवा असंच पाहिजे या मुलांना, हा आनंद त्यांना होत असेल, तर हा समाज खूप दुर्धर आजारी पडलाय, असं लिहित समीर चौगुलेंनी या सगळ्यावर संताप व्यक्त केलाय। एकंदरीत देशभर विद्यार्थी आंदोलनावरून वातावरण ढवळून निघालंय। दिल्ली, मुंबई सारख्या शहरात निघालेले मोर्चे, सुरू असलेलं आंदोलन यावरून सेलिब्रिटी भूमिका घेत आहेत। दिल्लीतल्या जंतर मंतर इथं सुरू असलेल्या आंदोलनाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही पाठिंबा दिलाय। शबाना आझमी, हुमा कुरेशी, प्रकाश राज यांच्यासारख्या सेलिब्रिटींनी तर आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला। कोरोना काळात ज्यांनी महाराष्ट्राला हसवून समस्या विसरायला मदत केली, त्या हास्य जत्रेच्या टीमनं विद्यार्थी आंदोलनासारख्या विषयावर रोखठोक भूमिका घेतल्यानं प्रेक्षकांकडूनही त्यांच्या भूमिकेचं स्वागत होत आहे, त्याबद्दल मतं व्यक्त होत आहेत। पण तुमचं यावर काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।